मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही, ही म्हण ऐकल्यानंतर तुमच्यापुढे कोणता चेहरा येतो? हा चेहरा सध्या आहे तो बीडमधील निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांचा. कोणतीही भीडभाड किंवा धास्ती न बाळगता निलंबित झालेल्या कासले यांनी आरोपांवरून आरोपाचा धडाका नुसता लावलेला आहे. पोलीस खात्यातील शक्यतो कोणताही अधिकारी अशा प्रकारचे आरोप याआधी करत नव्हता. ही प्रथा सुरू झाली तत्कालीन पोलीस आयुक्त मुंबईचे परमबीर सिंग यांच्यापासून. ज्येष्ठ IPS अधिकारी असलेल्या परमबीर सिंग यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदावर असतानाच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर तब्बल 100 कोटी रुपये खंडणीचा आरोप केलेला होता. त्यातून अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. परमबीर सिंग यांची चौकशी सुरू झाली. चांदीवाला आयोग नेमण्यात आला. या आयोगापुढे परमबीर सिंग कधी हजर झाले नाहीत किंवा त्यांनी आरोपांची पुष्टी करणारा कोणताही पुरावा दिला नाही. यातनं अनिल देशमुख यांची राजकीय कारकीर्द मात्र संपली. आता अशाच प्रकारचे आरोप, एकाहून एक बेधडक आरोप रणजित कासले हे करत आहेत. म्हणजे ज्येष्ठ वरिष्ठ IPS अधिकारी असो किंवा निलंबित झालेला साधा PSI असो, पोलीस दलातील अधिकारी हे कोणाचीही भीडभाड किंवा शिस्तीचं कोणतंही कुंपण न मनावर घेता अशा प्रकारचे आरोप करत आहेत. त्यांचा पहिला जो आरोप आहे तो वाल्मी कराड्याच्या चकमकीबद्दलचा. कासले यांचं म्हणणं असं आहे की वाल्मी कराड्याची चकमक करण्यासाठी, त्याला ठार मारण्यासाठी कासले यांना म्हणे 50 कोटी रुपयांची ऑफर होती. आता कासले हे सायबर पोलीस ठाण्यात नियुक्तीस होते किंवा सायबर पोलिसांची त्यांच्याकडे जबाबदारी होती. याआधी त्यांनी कोणती एन्काउंटर केलं आहे किंवा कोणाला ठार मारलेला आहे याबाबतचा कोणता तरी पुरावा अद्याप पुढे आलेला नाही आहे. तरी कासले यांनी अशी ऑफर असल्याचं सांगत सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलेलं आहे. दुसरा जो त्यांनी महत्त्वाचा आरोप केलेला आहे की तो माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीच आपल्याला निलंबित केलेला आहे आणि निवडणूक काळामध्ये तब्बल 10 लाख रुपये माझ्या अकाउंटमध्ये, म्हणजे कासले यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेले होते. आणि ते कशासाठी जमा झाले तर मी धनंजय मुंडे यांच्या गाड्या निवडणुकात अडवू नयेत यासाठी ही 10 लाख रुपयांची लाच मला दिलेली होती, असा दुसरा आरोप रणजित कासले यांनी केलेला आहे. त्यांचा तिसरा जो आरोप आहे तो बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याच विरोधात आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार माझ्यावर जी चौकशी सुरू झालेली आहे ती चौकशी संपविण्यासाठी किंवा मला त्या चौकशीतून निर्दोष मुक्त करण्यासाठी नवनीत कावत यांनी मोठं तोंड उघडलेलं होतं आणि त्यांचं तोंड बंद करण्यासाठी जी काही रक्कम मला सांगण्यात आलेली होती ती रक्कम मी देऊ शकत नव्हतो. त्यांचा आणखीन एक मोठा आरोप आहे तो आहे निखिल गुप्ता, जे राज्याचे पोलीस महानिरीक्षक आहेत. पोलीस महासंचालक विभागामध्ये त्यांच्याकडे कायदा व सुव्यवस्था ही जबाबदारी आहे. या निखिल गुप्तांमुळे माझी चौकशी लागली. आणि ही चौकशी का लागली तर सुरतला ज्या कामासाठी हे रणजित कासले गेलेले होते त्या ठिकाणी एका सुरतच्या व्यापाऱ्याच्याकडनं खंडणी मागण्याचा प्रयत्न या कासले यांनी केलेला होता. आता हा जो आरोपी आहे किंवा निखिल गुप्ता जे पोलीस महानिरीक्षक आहेत त्यांच्याबद्दल देखील वैयक्तिक खालच्या पातळीवर जाऊन रणजित कासले यांनी आरोप केलेले आहेत. त्यांचा आणखीन एक महत्त्वाचा जो आरोप आहे की ते असं म्हणतात की पोलीस ठाण्यामध्ये ज्या पद्धतीचा कारभार चालतो त्याचे सगळे महत्त्वाचे पुरावे माझ्याकडं आहेत. आणि हे सगळे आरोप करून सनसनाटी पसरून रणजित कासले सध्या मोकाट फिरत आहेत. त्यांचं स्वतःचं देखील म्हणणं आहे की लोक मला वेडे समजत आहेत, माझ्यावर काहीतरी मानसिक परिणाम झालेला आहे, त्यातून हे मी आरोप करत आहेत. म्हणजे त्यांना देखील माहिती आहे की मानसिक संतुलन ढळल्याचा लोकांना आपल्यावरती संशय आहे आणि त्यातूनच हे असं मी एक असंबंध बडबड करत आहे. पण यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एक पोलीस खात्यातील पोलीस फौजदारपदी राहिलेलाच एखादा अधिकारी जेव्हा
अशा प्रकारचे आरोप करत असतो तेव्हा साहजिक त्याच्या बातम्या या होत असतात. अर्थात या कासले यांच्या विरोधात पुढे चौकशी काही सुरू झाली, त्यांच्या विरोधात नक्की कोणते पुरावे आहेत याबाबत अद्याप काही पोलीस प्रशासनानं काही माध्यमांना अधिकृतरित्या सांगितलेलं नाही. त्यामुळं कासले एकतर्फी बोलत आहेत, एकतर्फी आरोप करतायत आणि आपल्याला सहानुभूती कशी मिळेल अशा प्रकारचा ते प्रयत्न करत आहेत. ते मनोज जरांगे पाटील यांच्या आडून म्हणजे ते त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगतायत की मी काय मराठा समाजाचा नाही आहे, पण मनोज जरांगे पाटील हे माझे दैवत वगैरे आहेत, अशा प्रकारचा देखील नाव ते वापरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना जी प्रमुख माध्यमं आहेत त्यांनी देखील फारसं स्थान दिलेलं नाही आहे. त्यामुळे त्याची देखील जे चिडचिड ते व्यक्त करत असतात. विरोधी पक्षांच्या काही नेत्यांना देखील त्यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला होता, आपलं म्हणणं त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. पण कासले यांच्या मतानुसार हे महाराष्ट्रातील विरोधी पक्ष देखील नपुंसक आहेत. आता त्यांनी राज ठाकरे यांना देखील भेटण्याचा प्रयत्न केलेला होता, पण राज हे काही त्यांना भेटलेले नाहीत. त्यामुळे देखील रणजित कासले यांची चिडचिड दिसून येत आहे. अनेकदा त्यांचे व्हिडिओ पाहून असं वाटतं की त्यांची मानसिक स्थिती ही व्यवस्थित नसावी, पण तशी नसेल तर त्यांच्या घरच्यांनी देखील त्यांच्यावरती व्यवस्थित उपचार करणं हे गरजेचं आहे. पण त्यांचे हे आरोप सरकार कसं थोपवणार, कारण त्यांनीच दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या व्हिडिओमध्ये की बीड पोलिसांची एक टीम त्यांना अटक करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण त्या बीडचे जे LCB जे PI आहेत उस्मान शेख यांना देखील त्यांनी धमकावलेलं आहे, तुमचे देखील मी कारनामे पुढे आणेल, अशा पद्धतीचा आरोप कासले हे करत आहेत. त्यामुळं कासले हे कोणाच्याही ऐकण्याच्या सध्या मनस्थितीमध्ये नाही आहेत. त्यामुळं ज्या मिळेल त्या पद्धतीनं ते बडबड करतायत, मिळेल त्या माहितीच्या आधारावरती आरोप करतायत. एकूणच सध्या कासले यांनी जी बडबड सुरू केलेली आहे त्याचं एका ओळीत जर वर्णन करायचं म्हटलं तर आपली कातडी बचावण्यासाठी त्यांनी आक्रमण हे उत्तर शोधलेलं आहे. ज्यांनी आपल्या विरोधात चौकशी सुरू केलेली आहे किंवा ज्यांच्यामुळं आपल्याला निलंबित व्हावं लागलं आहे त्यांच्यावरतीच आरोप करणं, त्यांनाच बचावाची भूमिका घ्यायला लावणं, अशा प्रकारची रणनीती ही कासले यांनी अवलंबलेली दिसत आहेच. एकूणच त्यांच्या पुढच्या कारकिर्दीवरती याचे गंभीर परिणाम हे होऊ शकतात. पण मला वाटतं त्यांना याची पूर्णपणे जाणीव असावी, पण तरीही त्यांना असं वाटत आहे की अशा आरोप केल्यानंतर जसे परमवीर सिंग हे कोणतीही शिक्षा न होता किंवा कोणत्याही चौकशीला पुढे न जाता सही सलामत सुटले, तसंच आपल्याला देखील पोलीस हे त्याच पद्धतीनं मुक्त करतील असा विश्वास त्यांना वाटत असावाच. त्यामुळेच ते मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही, म्हणजे आपली सर्व्हिस गेली तरी चालेल, आपल्याला यापुढे पोलीस दलामध्ये पुन्हा रुजू करून घेतलं नाही तरी चालेल, पण सध्याची चौकशी जर थांबवायची असेल किंवा सध्याचं निलंबन जर थांबवायचं असेल तर वरिष्ठांवरती आरोप करायचे आणि त्यातनं सनसनाटी निर्माण करायची असाच मार्ग त्यांनी निवडलेला दिसतो आहे. पण पोलीस दलांनी देखील याबाबतचं अधिकृत पत्रक किंवा अधिकृत माहिती ही माध्यमांना देणं गरजेचं आहे. अन्यथा कासलेंची ही बडबड अशी चालू राहण्याची शक्यताही जास्त वाटत आहे. तुम्हाला काय वाटतं, रणजित कासले हे जे बोलत आहेत हे योग्य आहे का? पोलीस दलानं किंवा सरकारनं त्यांच्यावर आणखीन कठोर कारवाई करणं गरजेचं आहे का? याबाबतचं तुमचं मत अवश्य कळवा. पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.